चला तारखा लावा. सांग ना या सिनेमाबद्दल काय आहे? देऊळ बंद 2 टिपिकल माझ्या पठडीतला म्हणजे माझ्या पॅटर्नवाला सिनेमा आहे. 100% सिनेमा शेतकऱ्यांवर आणि त्याच्यात पण वरवरच्या गप्पा नाही. शेतीला कारणीभूत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत बहुतांशी शेतकरी पण आहे. शेतीबद्दलचं आत्ता कमी होत चाललेलं ज्ञान आहे. बदलत्या ग्लोबलायझेशनच्या शेतीशी नाळ नाही आणि अनेक गोष्टी, विभक्त कुटुंब व्यवस्था आहे, ते सगळं या सिनेमात मांडलं. आणि माझ्या मनातली ती घुसमट परमेश्वराच्या तोंडून बाहेर काढली. कारण आपण किती म्हणजे हातावर बोटावर मोजणे इतके देव नाकारणारे लोक असले तरी बहुतांशी समाज हा देव मानणार आहे. शेती करणारे तर नक्कीच वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत. म्हटलं त्यांना देवाच्या तोंडून सांगू आणि बघू. सगळ्यांनी हात टेकलेत. आता देवाच्या तोंडून सांगून बघू आत्महत्या थांबतायत का. कारण मागचे 20 वर्ष तुमचा तर खूप अभ्यास आहे सर याच्यावरती. आत्महत्यांचा ग्राफ ना काही कमीच होईना. पहिली आत्महत्या आपल्याकडे झाली महाराष्ट्रात. त्या पहिल्या देशातल्या शेतकऱ्याची देशातली पहिली आत्महत्या यवतमाळ कुटुंबासहित. तर म्हणजे नाव पण माहिती आहे मला पण आपण घेत नाही. तर ती आत्महत्या झाल्यावर काय लोक फॅशन असले तर का. आणि शेतकरी मग व्यक्त होण्यासाठी आत्महत्येचा आधार घेऊ लागला. आणि ते इतकं बळावलं की त्यानंतर आज तागायत आकडा कमीच झाला नाही. आकडा वाढतोय. म्हणजे भिदिले शून्य मंडळ अशी वेळ आली आहे आता. यंदाचं तर वर्ष जास्त मी डेंजर आहे सांगतो. म्हणजे बाकी अर्थकारण काय त्याच्यावर तर माझी आपली बोलण्याची पात्रता नाही. पण यंदाचा उन्हाळा, यंदाचा अवकाळी हा भल्या भल्यांना घेऊन जाऊ शकतो. म्हणून देऊळ बंद 21 मेला, मी गुरुपौर्णिमेला करतो दरवेळी, मुद्दाम मी 21 मेला केला. या सिनेमाची गरज आहे महाराष्ट्राला, माझ्या शेतकऱ्यांना. त्यामुळं मला हा जो वाढता ग्राफ आहे ना त्याला उतरता कळा द्यायची. भले एका आकड्यानं आत्महत्या खाली आली यंदा. काय बाबा गेल्या वेळी 3553 झाल्या, तर यावेळी 3552 झाल्या तरी मी आनंदी होईल. एकनी कमी झालं. आणि हा एक दिवस आकडा आपण शून्यावर आणायचा आहे. तोपर्यंत माझ्या सिनेमात शेतकरी येत राहणार. आणि देऊळ बंद 2 असा कम्प्लिटली शेतीवर आहे. वेगळे मुद्दे, बोगस बी बियाणं, कृषी सेवा केंद्र, PGR कंपन्या, शेतकरी सल्लागार, फर्टिलायझर्स, दुबार पेरणी तिबार पेरणीला कारणीभूत सरकारी एजन्सी, सरकारी कित्येक कृषी सेवा केंद्रांमधनं बोगस बी बियाणं विकलं. जायचं कुणाकडे शेतकऱ्यांनी, जायचं कुणाकडं. अरे बरं ते बियाणं विकणारा पण शेतकरीच ना. तो थोडीच कुठल्या तरी परदेशातनं माणूस आलाय नाही का, डेव्हिड बिव्हिड नावाचा, आणि आपल्या तालुक्यात येऊन सेवा केंद्रातनं विकतोय. सगळीच शेतकऱ्याची पोरं. बोगस बी बियाणं विकणारं शेतकऱ्याचाच पोरगा, शेतकऱ्याच्या उरावर बसून भाव कमी करणारा शेतकऱ्याचाच पोरगा. आणि आपण अपेक्षा ठेवायची फार दुनियेकडनं. तर या सगळ्याला मी वाचा यातनं फोडली. लय कंपन्या माझ्यावर नाराज होतील. म्हणजे गेल्या मुळशी पॅटर्नच्या वेळी गुन्हेगारांनी हल्ला केलता, आता मोठमोठे व्यापारी शेतीची हे विकणारे हल्ला करतील. पण काय होतंय, गंमत काय आत्महत्येची, जर 3000 आत्महत्या झाल्या ना, यातल्या 1 ते 1,500 दुबार पेरणीमुळे होतात. हे कुणी आपल्याला सांगितलंच नाही. दुबार तिबार पेरणीमुळे होतात, खोट्या फर्टिलायझरमुळे होतात. अरे काय आशेने पेरतो आपण जमिनीचं पोट फाडून. अरे आता पूर्वी कसं जमीन आपण पेरलं की उगवून येणार असा एक नियम होता ना. जे पेरल तेच उगवतं. आता जे पेरल ते उगवतच नाही. म्हणजे ती म्हण पण खोट्यात पडायला लागली. वेडपटासारखे शेतकरी पेरल्यानंतर रोज सकाळी उठून जाऊन बांधावर बसतात, काय आलंय का उगवून. एकदा आलं कसं बसं हिरवं की त्यांचा जीव भांड्यात. जर 3 दिवसात ते हिरवं आलं नाही ना वर, संपलं. त्याला कळतं काय झालं. आणि वाली राहिलेला नाहीये. त्यामुळं बेसिक गोष्टीतनं शेतकऱ्यांची ती आणि ह्याला शेतकऱ्याचं नॉलेज पण कमी पडतंय, अभ्यास कमी पडतोय. BSc MSc ऍग्रिकल्चर करून UPSC MPSC करतात. मी डांगे घालून जाईन. BSc MSc ऍग्रिकल्चर कुणाच्या तरी जागा अडवून की ती सगळी पोरं UPSC MPSC ला जातात.
मग ते MSc BSc शेतात करणार कोण? त्यामुळं BSc MSc करून जे शेतात काम करतात ना, त्या सगळ्यांना माझा साष्टांग नमस्कार विद्यार्थ्यांना, की बाबांनो, तुम्ही तुमच्या शिक्षणाचा वापर आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी करा.